हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. तर चला आज बनवूयात नवीन रेसिपी. तर आपल्या गावाकडच्या रेसिपी, इकडच्या रेसिपी, तिकडच्या रेसिपीपासून थोडीशी आजकाल आपल्या मुलांना जे काही आवडतं ते आपण बनवलंच पाहिजे. तर अन्वीला खायचा होता पास्ता. तर अन्वीचा पास्ता ना हा फेवरेट आहे. तिला नूडल्स वगैरे फार कमी आवडतात, पण तिला पास्ता, सुशी हे प्रकार तिला फार आवडतात. तर मग मी ऑनलाईन मागवलेला, आपला झेप्टोवरून मागवलेला पास्ता. तर हा जो पास्ता होता ना तो व्हेजिटेरियन पास्ता आहे असं म्हणून मी मागवलेला. पण त्याच्यावरती एक ऑफर होती, बाय वन गेट वनची ऑफर होती. ते मला आल्यानंतर समजलं. आता एवढ्या मोठा पास्ता काही मी सारखा पास्ता बनवत पण नाही. आता एवढ्या मोठ्या पास्त्याचं करायचं काय, हा पण एक प्रश्न आहे. मी देईल कोणाला तरी, आमच्या मावशींची पण मुलं आहेत, ते पण बनवू शकतील. तर पाहू. मग त्यासोबत मी मशरूम मागवले, कॉर्न मागवले आणि मैदाही मागवला. ह्या तिन्ही गोष्टी घरामध्ये नव्हत्या सध्या अवेलेबल. तुम्हाला फ्रीज स्टोरेजचा मी व्हिडिओ पण दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पहा, आमच्या फ्रीजमध्ये आता सध्या हे काही पदार्थ नव्हते. तर त्याच्यामुळे हे पदार्थ मागवावंच लागले. आणि मग अशा प्रकारे आता मी लसूण चिरून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि इथं मशरूम आता मी कट करून स्वच्छ आधी धुवून मग कट करून घेणार. इथे पास्ता उकळण्यासाठी पाणी बॉईल केलेलं आहे. मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये ना हा व्हिडिओ काही शूट नाही होणार, म्हणून मी हा 2 पार्टमध्ये टाकेल. तर तुम्ही दोन्ही पार्ट पहा. खूप सुंदर आणि यम्मी आणि टेस्टी. तुम्ही बघितलं तरी तुम्हाला खाऊ. खूप सुंदर यमी असा पास्ता झाला. पहा, मी मशरूम बारीक बारीक उभे कट करून घेतलेले आहेत. हा मैदा आहे, हा पास्ता आहे. आता मी कढईमध्ये तेल आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पास्ता आता मी बॉईल करायला ठेवते. तेल याच्यासाठी टाकायचं की पास्ता नंतर मग चिकट होत नाही. एकतर हा आहे व्हीटचा पास्ता, मग ते एकमेकांना चिकटतील वगैरे. मग त्यासाठी थोडंसं तेल टाकून मीठ टाकून बॉईल केलं ना की मी चिटकत नाही आणि छान असे सुट्टे सुट्टे पास्ता होता आपला मस्त. आणि मग अशा प्रकारे होता तो पास्ता. आता मी टाकलेला आहे ते असं बॉईल करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि आता मग भाज्या वगैरे तर सगळ्या चिरून घेतलेल्या. मग आता व्हाईट सॉस करत आहे. तर काय केलं, पास्ता आता बॉईल झालेला आहे, तो चाळणीमध्ये असा काढलेला आहे मी छानपैकी. त्यातलं सगळं पाणी नितळलेलं आहे सुंदर प्रकारे. आणि मधून काय मधून व्हिडिओ थोडासा आज कटकट होतोय का, तर ते लाईट जाते. आणि मी बटर टाकलेला आहे त्याच्यामध्ये, असा लसूण टाकलेला आहे. आणि बटरमध्ये लसूण छान असं रोस्ट करायचा आणि मग कांदा टाकायचा. आणि सगळ्या गोष्टी छान अशा रोस्ट करायचं, म्हणजे अगदीच त्याला तांबडा पिवळा नाही करायचा त्या लसणाला, व्हाईटच ठेवायचं त्या लसूणला. आणि मग त्याच्यामध्ये आता लगेच मशरूम टाकायचे, व्हेजिटेबल्स टाकायचे. नंतर मी शिमला मिरची पण चिरून घेतलेली आहे. अशा प्रकारे व्हेजिटेबल्स वगैरे मी चिरून घेतलेले आहेत. व्हेजिटेबल्स वगैरे चिरून घेतलेले आहेत. शिमला मिरची होती, त्याच्यानंतर कॉर्न होते, त्याच्यानंतर कांदा होता, मग मशरूम टाकले, मीठ टाकलं, ऑरेगेनो टाकलं. आणि याच्या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ